बुलढाण्यात नमाज पळण्यावरून आपसात हाणामारी, 3 गंभीर 5 किरकोळ जखमी। बुलढाण्यात आज दिनांक 10 एप्रिल जुम्मे की नमाजवरून एकाच समाजातील 2 गटात आपसात हाणामारी झाल्याची घटना शहरातील इक्बाल चौकात आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली। यात दोन्ही गटातील 8 जण जखमी झाले असून त्यातील 3 जण गंभीर आहेत। नमाज कोण पडेल यावरून हा वाद झाला। पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मारामाऱ्या थांबवू शकले नाही। जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मागील 3 वर्षापासून इक्बाल चौकातील जामा मस्जिदच्या ट्रस्टमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत। हाफिज रहमत हे मागील 30 वर्षापासून या ठिकाणी नमाज पठण करीत आहेत, परंतु ते आता वृद्ध झाले असून ते बीमार आहेत, म्हणून त्यांना नमाज पठणापासून रोखण्याचा मस्जिदचे ट्रस्टी इलियास कच्ची यांनी निर्णय घेतला असल्याचे समजते। परंतु सदर निर्णयाला परिसरातील लोकांनी विरोध दर्शविला। काहींचे म्हणणे आहे की जामा मस्जिद हे सर्वांसाठी आहे, या ठिकाणी सर्व समुदायाचे नमाज पठण करतात, परंतु कच्ची यांना परप्रांतातून सुन्नी मौलाना आणायचा आहे। असे झाले तर मस्जिदी मर्यादित होईल असा आरोप विरोधकांचा आहे। आज दुपारी जुमे की नमाजच्या वेळेस हाफिज रहमत यांना ट्रस्टकडून विरोध झाला। त्यानंतर आत नमाजच्या वेळी धरपकड झाली व बाहेर 2 गटात राडा झाला। बाहेर 20 ते 25 जणांनी हल्ला केल्याचे जखमी कुरेशी परिवाराचे म्हणणे आहे। दगड लाठीकाठीसह हाणामारी झाली। या दोन्ही गटातील जखमी झाले आहेत। जखमीमध्ये 2 मुलांचा समावेश आहे, तर जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांची अतिरिक्त तुकडी तात्काळ घटनास्थळ दाखल झाली, त्यामुळे स्थिती आटोक्यात आली। गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे, माहिती मिळाली। इंडिया न्यूज पल्स बुलढाणा।